नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खाते आहे, पण ही तिन्ही एकमेकांशी योग्य प्रकारे लिंक आहेत का? जर नाही, तर यामुळे भविष्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात आणि जर लिंक असतील तर याचे नेमके काय फायदे आहेत ते आपण पाहूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्याचे काय फायदे आहेत आणि कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि लिंक करताना होणाऱ्या सामान्य चुका याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक नागरिकांसाठी उपयुक्त आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खाते यांचा एकमेकांशी संबंध काय आहे. पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर. हा तुमच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आधार कार्ड हे तुमचे ओळख आणि पत्त्याचे प्रमाणपत्र आहे, तर बँक खाते हे तुमचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आवश्यक असते. सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी, फसवणूक कमी करण्यासाठी आणि योग्य लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचावा यासाठी या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडण्यावर भर दिला आहे. आता प्रश्न पडतो की पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे का आवश्यक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड वापरले जाऊ नयेत, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहावी आणि आयकर विभागाला योग्य माहिती उपलब्ध व्हावी. पॅन आणि आधार लिंक असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अडचणी येत नाही, आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतात आणि सरकारी नियमांचे पालन देखील होते. आता बँक खाते आधार कार्डशी लिंक का करावे हे पाहूया. जेव्हा तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असते, तेव्हा शासनाच्या विविध योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतात. याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT असे म्हणतात. शिष्यवृत्ती, गॅस सबसिडी, शेतकरी योजना, पेन्शन, विविध अनुदाने आणि इतर सरकारी लाभ थेट खात्यामध्ये येण्यासाठी आधार लिंक असणे अनेक वेळा आवश्यक ठरते. त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो आणि लाभार्थ्यांना थेट फायदा मिळतो. आता आपण पाहूया बँक खाते आधार कार्डशी कसे लिंक करायचे. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही थेट बँकेच्या शाखेला जाऊ शकता. आधारची प्रत आणि अर्ज भरून जमा करू शकता. अनेक बँका इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ATM किंवा अधिकृत ग्राहक सेवा केंद्राद्वारे देखील आधार लिंक करण्याची सुविधा देतात. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे माहिती मिळते. आता बँक खात्यात पॅन कार्ड कसे अपडेट करायचे हे पाहूया. जर खाते उघडताना पॅन दिले नसेल किंवा बदल करायचा असेल, तर बँकेत जाऊन पॅन अपडेट अर्ज भरू शकता. अनेक बँका नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप्सद्वारे देखील पॅन अपडेट करण्याची सुविधा देतात. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे बँक खात्याशी पॅन कार्ड जोडले जाते. आता या तिन्ही गोष्टी लिंक करण्याचे फायदे एकत्रितपणे समजून घेऊया. सरकारी योजनांचे पैसे वेळेवर मिळतात. KYC प्रक्रिया सहज पूर्ण होते. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अडचणी कमी होतात. आर्थिक व्यवहार सुरक्षित होतात. बँकिंग सेवा सुरळीत चालतात. फसवणुकीचा धोका कमी होतो. आर्थिक ओळख मजबूत होते आणि भविष्यात कोणतीही कायदेशीर किंवा बँकिंग अडचण निर्माण होण्याची शक्यता कमी असते. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आधार, पॅन आणि बँक खात्यातील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती शक्यतो एकसारखी असावी. मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे, कारण OTP त्याच नंबरवर येतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP किंवा बँकेची गोपनीय माहिती देऊ नका. फक्त अधिकृत संकेतस्थळ किंवा बँकेच्या अधिकृत माध्यमातूनच लिंकिंग प्रक्रिया करा. सोशल मीडियावर आलेल्या बनावट लिंकवर कधीही क्लिक करू नका.
अनेक लोकांच्या मनात काही प्रश्न असतात. जर आधार आणि पॅनवरील नाव वेगवेगळे असेल तर काय करायचे? अशा वेळी आधी संबंधित कागदपत्रात दुरुस्ती करून माहिती एकसारखी करावी. लिंकिंगमध्ये अडचण येत असल्यास अधिकृत हेल्पलाईन किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधावा. मोबाईल नंबर बदलला असल्यास आधी तो अपडेट करावा आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. आता बँक पॅन खात्याशी लिंक करण्याचे महत्त्व समजून घेऊया. बँकेत खाते उघडताना पॅन देणे आवश्यक असते किंवा काही प्रकरणांमध्ये फॉर्म 60 दिला जातो. पॅन जोडल्यामुळे मोठ्या आर्थिक व्यवहारांची योग्य नोंद राहते. फिक्स डिपॉझिट, मोठी रोकड जमा करणे, मोठी रक्कम काढणे, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा इतर गुंतवणूक करताना पॅन महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होत नाही. तर मित्रांनो, आज आपण पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्याचे महत्त्व, त्याचे फायदे आणि संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेतून समजून घेतली. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांसोबत ही माहिती शेअर करायचा प्रयत्न करा आणि आपल्या नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह.